नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाचं वन लायनर सिरीज. ही सिरीज तुमची सेंट्रलसाठी असणार आहे. सेंट्रलच्या एक्झामसाठी म्हणजेच SSC GD आणि रेल्वेच्या एक्झाम. आता तुमचे TCचे वगैरे फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया सुरू होती बरोबर, ती प्रक्रिया आता संपण्यात आलेली आहे. सो ज्यांनी नसेल फॉर्म भरले जाऊन चेक करा. आपल्या चॅनलवर मी पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून दिला आहे. तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ओके, फॉर्म भरायचा आहे, सिलेबस बघायचा आहे, देन नंतर क्वेश्चन आन्सरला सुरुवात करायची. ठीक आहे, तर आपण इकडे सगळे PYQ घेत आहोत. सेशनला शेवटपर्यंत बघायचंय. आपण इथे घेत आहोत 10 क्वेश्चन रोज वन लायनरचे, म्हणजे रोजच्या रोज तुमचा अभ्यास झाला पाहिजे. एक नोटबुक आणि वही घेऊन, नोटबुक आणि पेन्सिल पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला आन्सर लिहिता येतील किंवा काही नोट्स काढता येतील. ओके, तर प्रत्येकाने काय करायचंय, सेशनच्या लिंकला शेअर करून घ्या, प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्या. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या वन लायनरला. तर बघा पहिला प्रश्न. ओके, पहिला प्रश्न दिसतोय. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जीवशास्त्रातून प्रश्न येतात, जे की मी तुम्हाला नेहमी सांगते की प्रश्न तुमचे जीवशास्त्रातून येतात, जीवशास्त्रातून येतात बरोबर. आता त्याचा पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे तुम्हाला की कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे. आता जीवनसत्व व जीवनसत्वाचे जे रासायनिक नाव आहे हे तुम्हाला सेंट्रलला खूप महत्त्वाचे, कारण नेहमी हे विचारले जातात. काय तर जीवनसत्व व जीवनसत्वाचं काय रासायनिक नाव हे तुम्हाला नेहमी विचारलं जातं. सो हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. आता यामध्ये काय सांगितलं त्यांनी की पाण्यात विरघळणारे. न पहिले तुम्हाला जीवनसत्व माहिती पाहिजे. तर जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म पण अति महत्त्वाचे पोषक घटक आहे, पोषक द्रव्य आहे. जीवनसत्वाचे प्रकार किती आहेत तर बघा, लिहून देते, इथे लिहून घ्या. A, D, E, K, B and C हे काय झाले तुमचे जीवनसत्व झाले. आता याच्यापैकी ADEK हे जे काय आहे, हे आहे फॅट सोल्युबल. काय आहे, फॅट सोल्युबल. व फॅट सोल्युबलचा अर्थ काय होतो, मेदात विरघळणारे. आपल्याला काय विचारलं, पाण्यात विरघळणारे कोणते, तर B आणि C हे आहे वॉटर सोल्युबल, म्हणजे हे कशात विरघळतात, पाण्यात विरघळतात. आणि जे वॉटर सोल्युबल असतात ते तुमच्या शरीराला हानिकारक आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात या जीवनसत्वांचं सेवन केलं तरी सुद्धा ती युरिन मार्फत तुमच्या शरीराच्या बाहेर निघून जातं, म्हणजे हे तुम्हाला हानिकारक होणार नाही. ठीक आहे, मग पर्याय नंबर काय इथे दिलेलाच नाही, B आणि C आपला योग्य. ठीक आहे, आता बघा दुसरा प्रश्न दिसतोय सर्वांना व्यवस्थित. दुसरा प्रश्न बघा, सोडियमचे कार्य काय. आता सोडियम काय, मग जसं जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये अतिशय आवश्यक आणि सूक्ष्म पोषक घटक आहे, तसं तुम्हाला वाटलं असेल की मॅडम हे सोडियम काय असतं आणि काय काम आहे याचं आपल्या शरीरामध्ये. तर सोडियमचे कार्य काय आहे, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करणे. आपला जो रक्तदाब आहे, नॉर्मल BP किती असतं आपलं, 120 ते 80 mmHg. काय आहे, 120 ते 80 mmHg हा आपला काय आहे, नॉर्मल रक्तदाब आहे. पण जर तो वाढला तर आपल्याला काय येतं, हायपरटेन्शन येतं, किंवा तो जर कमी झाला या रेंजपेक्षा तर हायपोटेन्शनची कंडिशन आपल्यावर येते. मग आपल्या शरीरामध्ये जर समजा आपल्याला ब्लड प्रेशरला नियंत्रित करायचं असेल तर हे जे सोडियम आहे हे आपल्याला काय करत असतं, इथे हेल्प करत असतं. याची एक मोठी प्रोसेस आहे की कशाद्वारे आपल्या क्षारांचे नियंत्रण केले जाते. ठीक आहे, म्हणजे रक्तदाब नियंत्रित केला जातो. त्याच्यानंतर व्हॅसोप्रेसिन नावाचं एक संप्रेरक आहे, याच्याद्वारे सुद्धा काय केलं जातं, आपल्या रक्तदाबाला नियंत्रित केलं जातं. ओके, देन बघा पुढचा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न काय दिसतोय सगळ्यांना, पुढचा प्रश्न, पोटॅशियमचे कार्य काय. आता सोडियम आणि पोटॅशियम काय आहे आपल्या शरीरामध्ये, तर हे काय आहे तर खनिजे आहे. काय आहे, लक्षात राहील ना. बघा, जीवनसत्वे आहेत आणि दुसरं आहे खनिजे. खनिजेमध्ये कॅल्शियम येतं, लोह येतं, पोटॅशियम येतं बरोबर, आयर्न म्हणजेच लोह. त्यानंतर काय तर सोडियम येतं. हे सर्व आपले काय झाले, खनिजे झाले आणि अति महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये. आता पोटॅशियमचे कार्य काय आहे बघा, हृदयाचे ठोके आणि रक्तवाहिन्यांसंबंधित प्रणालीचे कार्य नियंत्रित करणे. आपल्या हृदयाला आपण मायोजेनिक बोलतो. काय बोलतो, आपलं जे हृदय आहे, आपलं जे हार्ट आहे हे मायोजेनिक आहे. ठीक आहे, मायोजेनिक मीन्स व्हॉट, की त्याच्या स्वतःचा स्वतःवर कंट्रोल आहे बरोबर. न्यूरोजेनिकचा अर्थ काय होतो, न्यूरोजेनिक म्हणजे काय, की आपल्या ब्रेनचा कंट्रोल आपल्या बॉडीवर असणं, आणि मायोजेनिक
म्हणजे काय की स्वतःचा स्वतःवर कंट्रोल असणं, म्हणजे हृदयाला आपण मायोजेनिक म्हणतो. पण अशी काही सिव्हिअर कंडिशन येतात की ज्यामध्ये हृदयाला कंट्रोल करण्यासाठी आपले जे हायपोथॅलेमस आहे त्याचं एक सेंटर ओपन होतं, जे हृदयाला कंट्रोल करायला लागतं जेव्हा आपले जे इम्पल्स आहे ते इम्बॅलन्स होतात तेव्हा. ठीक आहे, म्हणजे जेव्हा हृदय स्वतःचं कंट्रोल नाही करू शकत आहे स्वतः, तेव्हा ते हार्टच करणार आहे. ओके, सॉरी, तेव्हा ते ब्रेनच करणार आहे. पण तरी सुद्धा आपण आपल्या हृदयाला मायोजेनिक म्हणत असतो, म्हणजे तो स्वतःचा कंट्रोल स्वतः करतो. तरी सुद्धा याचं काम काय? पोटॅशियमचं हृदयाचे जे ठोके आहे, ठोक्यांना काय बोललं जातं? इम्पल्स. मग जनरली निरोगी जो व्यक्ती आहे त्याच्या हृदयाचे ठोके किती असतात? 72. आता निरोगी व्यक्ती म्हणजे पुरुषाच्या ठोक्याचे जे हृदयाचे जे ठोके आहेत, ठीक आहे, पुरुषाचे ते 72 असतात. मग स्त्रीचे किती असतात? वृद्धांमध्ये किती असतात? अर्भकामध्ये किती असतात? लहान बालकामध्ये किती असतात? हे मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यानंतरचा एक व्हिडिओ आहे तो बघायचा आहे सर्वांनी. ओके, तर कळलं, पोटॅशियमचं कार्य आहे हृदयाचे ठोके आणि रक्तवाहिन्यांसंबंधित कार्य नियंत्रित ठेवणं. त्यानंतर बघा अति महत्वाचा क्वेश्चन जो तुम्हाला विचारला जातो. सगळ्यांनी पेपर पेन्सिल घेऊन बसलेत आहेत ना? बघा, अति महत्वाचे क्वेश्चन मी तुमचे घेत आहे इथे. हे प्रश्न तुम्हाला सेंट्रलला विचारले जाणारे प्रश्न आहे. जेव्हा ग्लुकोज ऑक्सिजनच्या उपस्थितीत स्नायूंमध्ये प्रक्रिया देते तेव्हा ते काय करते? काय सांगितलं? ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे काय? एनर्जी. ग्लुकोज म्हणजे काय? एनर्जी. ऑक्सिजन म्हणजे काय? प्राणवायू. जेव्हा ऑक्सिजन आणि एनर्जी काय होणार आहे? एकत्रित येणार आहे, तेव्हा स्नायूंमध्ये काय तयार होणार? ऑब्व्हियसली लॅक्टिक ऍसिड तयार होणार. म्हणजे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही समजा पोलीस भरती देत असाल, आता आपल्या सेंट्रलचे रेल्वेचे जेही मुलं आहेत त्यांनी काय केलेले आहे, आधी पोलीस भरतीचे फॉर्म सुद्धा भरलेले आहेत ना? तर हां. तर पोलीस भरतीचेही फॉर्म भरले असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं असेल, तर तुम्ही एक्सरसाइज केली असेल, व्यायाम केले असतील, बरोबर ना? तर त्यावेळी तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करतात, तेव्हा जे आपले मसल्स असतात, आपले स्नायू असतात, त्यांना मोर ऑक्सिजन लागतो. म्हणजे ऑक्सिजन त्यांना जास्ती लागत असतो, जास्त प्रमाणात लागतो. आणि मग तेव्हा काय होतं, आपण तितक्या पटापट श्वास घेऊ शकत नाही. मग विना ऑक्सिजन श्वसनाची क्रिया आपल्या स्नायूंमध्ये, शरीरामध्ये सुरू होते. मग जेव्हा ऑक्सिजन नसतं किंवा अल्प ऑक्सिजनाने एनर्जी काय करावी लागते आपल्याला? प्रोड्यूस करावी लागते आपल्या स्नायूंना. तेव्हा तिथे काय तयार होतं? लॅक्टिक ऍसिड तयार होतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला सेंट्रलला हे प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. सो तुम्ही पेपर पेन्सिल घेऊन बसायचं आहे आणि हे नोट डाऊन करायचं आहे. सो मी इथे त्याला स्टार मार्क करून देते. हे प्रश्न सेंट्रलला विचारले जातील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे त्याच संदर्भात आहे. जेव्हा आपण काय करतो? ग्लुकोज ऑक्सिजनच्या उपस्थितीत बॅक्टेरिया किंवा ईस्टवर प्रक्रिया करतो. ठीक आहे, आणि त्यांनी काय सांगितलं होतं इथे? प्रश्न बघा, चेंज आहे. बघा, खालचा प्रश्न मी तुम्हाला, वरचा प्रश्न तुम्हाला दाखवते बघा. आता ग्लुकोज आणि ऑक्सिजन कुठे प्रक्रिया करत होता? स्नायूंमध्ये, आपल्या मसलमध्ये. पण आता ग्लुकोज आणि ऑक्सिजन कुठे प्रक्रिया देत आहे? तर ते बॅक्टेरिया किंवा ईस्ट इन्फेक्शन होतं. ईस्ट म्हणजे किण्व, लक्षात ठेवा. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. आता बॅक्टेरिया किंवा ईस्टवर जर प्रतिक्रिया देत असतं, तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय तयार होतं? तर अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल तयार होतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न त्याच्यामधलाच आलेला आहे तुम्हाला, की ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ऑक्सिजन तुम्हाला मस्ट आहे, प्राणवायू आहे तो आपला, तो आपल्याला लागतोच एनर्जीसाठी. ठीक आहे. मग ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ग्लुकोजची प्रतिक्रिया होते, तेव्हा काय तयार होते? जसं की पहिले मी सांगितलं होतं, ऑक्सिजन आहे, पण तुम्हाला काय म्हटलं का त्यांनी, की स्नायूंमध्येच झालं पाहिजे, की हाडांमध्ये झालं पाहिजे का किंवा ईस्टवर झालं पाहिजे? नाही, फक्त ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ग्लुकोजची प्रक्रिया होते आहे. मग काय तयार होईल तिथे? तर कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होईल. मग तुम्ही म्हणाल मॅडम कसं काय? तर बघा, ऑक्सिजन हा कुठून वहन करून जातो? आरबीसीज मधून. ठीक आहे. मग बघा, जेव्हा तुम्हाला श्वसनाचा दर तुमचा कमी होईल, श्वास घ्यायला त्रास होईल, तेव्हा आपले ब्लड रिपोर्ट काढले तर तुमच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झालेली दिसेल. का बरं? तर आपल्या हिमोग्लोबिन जो आहे त्याचद्वारे तर ऑक्सिजनचं वहन होतं. मग ऑब्व्हियसली जर हिमोग्लोबिन कमी झालं तर काय होणार आहे? ऑक्सिजनही कमी होणार आहे. कारण जो वाहून नेतोय तोच नाहीये, तर ऑक्सिजन कसं जाणार पूर्ण शरीरामध्ये? बरोबर आहे की नाही? लक्षात येत आहे ना? तर ऑक्सिजन कुठून मिळतो? आपल्या रक्तातून मिळतो, आरबीसीज मधून. ग्लुकोजची प्रक्रिया, ग्लुकोज कुठून मिळणार आहे? तुम्ही जे जेवण करतात, जे अन्न खातात त्यातून तुम्हाला कार्बोदकांचं रूपांतर जे आहे ते कशामध्ये होतं? ग्लुकोजमध्ये होतं, एनर्जी प्रोडक्शनसाठी. मग तेव्हा तुम्हाला काय मिळते? एनर्जी मिळते. मग आता ग्लुकोज आणि ऑक्सिजन दोघं एकत्र येऊन बॉडी रेग्युलेटिंग, बॉडी फंक्शनिंग करत असतात. मग जेव्हा एनर्जी प्रोडक्शनची ही जी क्रिया चालू असते तर त्याचा वेस्ट प्रोडक्ट बघा,
कुठलीही क्रिया तुम्ही करत असाल तर त्याचं एक वेस्ट प्रोडक्ट निघतंच. ठीक आहे. कुठलीही क्रिया असो, मग ती रासायनिक असो किंवा जैव रासायनिक प्रक्रिया जरी असेल, तर त्यामध्ये काहीतरी वेस्ट निघतंच, वेस्ट प्रोडक्ट असतंच. ठीक आहे. मग आपली जे पेशी आहे, ज्याच्यामध्ये एनर्जी लागत आहे आपल्याला दैनंदिन कार्य करण्यासाठी, तर ते काय करतं, ऑक्सिजनला आणि एनर्जीला ऍब्झॉर्ब करून तिथून काय सिक्रेट करतो, कार्बन डायऑक्साइड. मग कार्बन डायऑक्साइड त्याचा काय झाला, वेस्ट प्रोडक्ट झाला. बरोबर. म्हणजे जेव्हा कुठल्याही अवयवामध्ये नाही तर पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनची ग्लुकोज सोबत प्रक्रिया होत असते, तेव्हा कार्बन डायऑक्साइड वेस्ट प्रोडक्टच्या स्वरूपात तयार होतो आणि पाणी सुद्धा तिथून तयार होत असते. समजलं असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचं आहे, सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. हे सेशन तुम्हाला मराठीतून फक्त आपल्या टिकन मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलवर भेटणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठेही तुम्हाला भेटणार नाहीये. जे सेंट्रलची तयारी करत आहेत त्यांनी पटापट काय करायचंय, व्हिडिओला आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून द्यायचंय. ओके. नंतर आहे ॲनेलिडा. आता ॲनेलिडामध्ये उत्सर्जन ठीक आहे कोणत्या अवयवाद्वारे केले जाते. आता बघा हा प्रश्न PYQ मधून आलेला आहे, पण तुम्ही त्याला जास्त हे नका करू, कारण इथे तुम्हाला ॲनेलिडा विचारलं गेलं ना. मोलुस्का विचारलं जाईल, अर्थोपोडा विचारलं जाईल. हे संघ आहे. ॲनेलिडा काय आहे, प्राण्यांच्या वर्गीकरणामधला संघ आहे. पण याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला विचारलं जाईल. सो प्राण्यांचे वर्गीकरण पूर्ण चॅप्टरचा अभ्यास करा. प्राणी वर्गीकरण. आता मी ॲनेलिडा सांगत आहे म्हणून फक्त त्याचा अभ्यास करून मोकळे व्हायचं नाही, तर पूर्ण अभ्यास करायचा आहे. तर जे ॲनेलिडा आहे याचं जे उत्सर्जन आहे ते निफ्रिडिया ऑर्गन आहे. ठीक आहे. ऑर्गन डिस्क्राईब करत नाही मी, ऑर्गन आहे हा, त्याच्याद्वारे त्यांचं उत्सर्जन केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, वारंवारितेचे एकक काय आहे. वारंवारिता म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. वारंवारिता मीन्स व्हॉट, फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीचे एकक काय सांगा, हर्ट्झ. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीचा एकक आहे हर्ट्झ. एकक म्हणजे काय, युनिट. ठीक आहे. एकक म्हणजे काय, युनिट. आपण मोजमापनाच्या ज्या पद्धती शिकलेलो आहोत 5वी ते 10वी पर्यंत, बरोबर. CGS आहे, MKS आहे, SI आहे, FPS आहे, या सगळ्या मेजरमेंटच्या म्हणजे मोजमापनाच्या पद्धती आहे, बरोबर ना. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला आता SI एकक विचारले जातील, CGS एकक विचारले जातील, कारण भौतिकशास्त्रामध्ये, फिजिक्समध्ये एककांना खूप महत्त्व दिलेलं आहे. जसं जीवशास्त्रामध्ये जसं विटामिन्सला खूप महत्त्व दिलं आहे, विटामिन्स आणि आरोग्यशास्त्रावर खूप प्रश्न येतात. तसंच याच्यामध्ये युनिट्सवरती न्यूटन्सचे लॉ, केपलरचे लॉ, रासायनिक अभिक्रिया ह्याच्यावरती भरपूर प्रमाणात प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, लक्ष द्यायचं आहे. तर मग वारंवारितेचे एकक हर्ट्झ आहे. तर मनुष्याला वारंवारिता किती असते बरं ऐकण्याची? मनुष्य कितीपर्यंत आवाज ऐकू शकतो? कुठला आवाज ऐकू शकतो? इन्फ्रासॉनिक, अल्ट्रासॉनिक, ऑडिबल काय ऐकू शकतो आपण? तर मनुष्य जो आहे तो ऑडिबल साऊंड ऐकू शकतो. ऑडिबलची फ्रिक्वेन्सी किती आहे? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. हे काय आहे? आपण स्वतः किती ऐकू शकतो तेवढं. याला आपण ऑडिबल साऊंड म्हणतो. ह्याच्यामध्ये अजून प्रकार आहे, अल्ट्रासॉनिक, इन्फ्रासॉनिक. तर त्याची वारंवारिता किंवा फ्रिक्वेन्सी किती असते हे मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचंय. कमेंटमध्ये आपलं लेक्चर कसं वाटलं, तुम्ही लेक्चर बघितल्यानंतर तुमचा किती अभ्यास झाला, तुमचे किती क्वेश्चन पाठ झाले किंवा तुम्हाला किती समजले किंवा किती याच्यातले तुम्ही नवीन बघितले, हे सर्व मला कमेंट करून सांगायचं आहे. आम्ही तुमच्यासाठी भरपूर क्वेश्चन घेऊन येत आहोत, जे सेंट्रलचे आपले विद्यार्थी जाणार आहे पेपर देण्यासाठी. त्यांच्यासाठी एवढी मेहनत सुरू आहे. सो तुम्हीही काय करायचं आहे, कमेंटद्वारे सगळं सांगायचंय. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा, कोणत्या तापमानावर सेंटीग्रेड आणि फॅरेनहाइट. आता सेंटीग्रेड स्केल वेगळा आहे, फॅरेनहाइट स्केल वेगळा आहे मोजमापनाचं तापमानाचं. पण आता कोणतं तापमान एक कॉन्स्टंट आहे की ज्याच्यावरती सेंटीग्रेड आणि फॅरेनहाइट स्केलचे मोजमाप समान येते, बरोबर. आता आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे, उदाहरण घेते मी, बॉडी टेम्परेचर आपलं किती असतं डिग्रीमध्ये, 37 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आणि ते तर फॅरेनहाइट मध्ये किती असतं, 98.4 ते 98.6 पर्यंत, 6 फॅरेनहाइट. मग आता डिग्री सेल्सिअसवर स्केल बदललं आणि फॅरेनहाइट वर पण स्केल बदललं, पण आता कुठलं तापमान आहे, तापमानावर एकच समान येणार, मोजमाप सेम येणार आहे, सेंटीग्रेड स्केल किंवा फॅरेनहाइट येईल. तर हा प्रश्न तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे, PYQ म्हणून आलेला आहे. तर ह्याचा आन्सर येणार आहे -40 डिग्री. -40 डिग्रीवरती फॅरेनहाइट आणि सेल्सिअस दोघंही समान होऊन जातात. ओके. देन पुढचा प्रश्न बघा, DNA चे मूलभूत एकक काय आहे. DNA चे मूलभूत एकक. तर सगळ्यात पहिले माहिती पाहिजे DNA काय आहे. तर DNA आपल्या शरीरामध्ये आनुवंशिक माहितीचा साठा ठेवतो. DNA जो
काय असतो आपल्या शरीरामध्ये स्टोअर हाऊस असतो कोणाचं तर अनुवंशिक माहितीचं. अनुवंशिक माहिती म्हणजे तुम्ही कसे दिसाल, कसे असाल, तुमचे गुणधर्म कसे आहेत, तुमची शरीर रचना कशी आहे, तुमची उंची किती आहे, तुमच्या केसांचं स्ट्रक्चर कसं, तुमचं स्किनचं स्ट्रक्चर कसं, हे सर्व जे काय आहे किंवा तुमच्यामध्ये काही म्हणजे जे ॲबिलिटीज आहे किंवा काही डिसऑर्डर्स आहेत, हे सर्व कोण कोण संग्रह करून आणतं तर डीएनए. डीएनए मध्ये जनुके असतात. जनुके मीन्स जीन्स असतात. जे अनुवांशिक माहितीचा जो साठा आहे तो जनरेशन टू जनरेशन कॅरी करून नेत असतात. जसं आपल्या आई वडिलांचे गुणधर्म, त्यांचं दिसणं, त्यांचं वागणं, त्यांचा आवाज, त्यांचं बोलणं सगळं आपल्यामध्ये आलेलं असतं, बरोबर. मग हे सर्व कोणामध्ये एकवटलेलं असतं तर हे आपल्या डीएनए मध्ये. मग डीएनए एक ऍसिडचा प्रकार आहे आपल्या शरीरामध्ये. डीएनएचा फुल फॉर्म काय आहे डीऑक्सी. त्याला डी नाही म्हणत, त्याला डायऑक्सी म्हणत असतात. डायऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड काय म्हणतात त्याला. आता याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन तुम्हाला दिसणार म्हणून डायऑक्सी. डायचा अर्थ काय होतो 2. डायचा अर्थ मरणे होत नाही प्रत्येक वेळी, ठीक आहे. डाय मीन्स व्हॉट 2. ओके. मग 2 ऑक्सिजन आहे 2 ऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड मीन्स डीएनए. ठीक आहे. मग डीएनए ची मूलभूत एकक काय आहे. डीएनए वरती काय असतं तर डीएनए वरती न्यूक्लिओटाइड्स असतात. मग तुम्ही म्हणाल मॅडम हे न्यूक्लिओटाइड काय असतात तर बघा समजा हा तुमचा डीएनए तुमच्या मम्मी पप्पांचा डीएनए. ओके. मग डीएनए वरती ऍडिनिन, सायटोसिन, गॉनिन अँड थायमिन हे काय आहे न्यूक्लिओटाइड्स आहेत. ठीक आहे. आता हे तुमचे बेसेस झाले, नायट्रोजन बेसेस झाले. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय ह्या बेसेसचा 3 गट ह्यांना एकत्र 3 याच्यात टाकलं की हा एक तुमचा झाला न्यूक्लिओटाइड ए पासून जे पर्यंत. हा तुमचा झाला एक न्यूक्लिओटाइड. मग हा कोणाचा डीएनए होता पॅरेंट्सचा. कोणाचा डीएनए हा पॅरेंट्सचा डीएनए. मग आता तो त्याच्या फिटस मध्ये म्हणजे त्याच्या पुढच्या पिढीमध्ये हा डीएनए जाताना सेम टू सेम असाच्या असा जातो, बरोबर की नाही. सेम टू सेम जसं पॅरेंटला इथे ऍडेनिन आहे, सायटोसिन आहे, गॉनिन आहे, थायमिन आहे. हा बघा पहिला कसा गेला न्यूक्लिओटाइड सेम गेला. म्हणजे आपण जसे आपले आई वडील आहेत तसेच आपण जन्माला आलो, बरोबर. पण काय होतं कधी कधी हे जे इव्होल्युशन चालू आहे, उत्क्रांती चालू आहे, हे कशावर चालू आहे तर कधी कधी काय होतं हे जे डीएनए बेसिस आहे याच्यामध्ये सडनली चेंज येतो. मग जेव्हाही एखाद्या न्यूक्लिओटाइड आपली जागा बदलून दुसऱ्या जागेवर जातो किंवा सडन चेंज होतो त्याला आपण उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन थेरी बोलतो. म्हणजे आपल्या आई वडिलांचा गुणधर्म बदलून आपल्या दुसरा गुणधर्म तयार होणे याला म्युटेशन असे म्हणतात. ठीक आहे. मग ह्या न्यूक्लिओटाइडनेच आपली सडन जागा चेंज केली. वडिलांमध्ये वेगळा होता आणि आई वडिलांमध्ये वेगळा होता आणि त्याच्या फिटसमध्ये येताना जर त्यांनी चेंज केले स्वतःमध्ये तर आपण म्हणतो ना अरे हे कोणावर पडलंय हे बाळ असं. ना आईसारखं दिसतं ना वडिलांसारखं दिसतंय, बरोबर की नाही. ना आईसारखे गुणधर्म आहे ना वडिलांसारखे खूपच आगाऊ आहे हे, बरोबर की नाही. आई वडील तर खूपच शांत या बाळाचे. तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे म्युटेशन झालेलं आहे. ठीक आहे. समजताय ना. आता हा खूप मोठा सखोल अभ्यास आहे. हा अभ्यास करण्यासाठी असंच छान छान माहिती जाणून घेण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन बघण्यासाठी काय करावं लागेल मग तर टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. तुमच्या लाईकने आम्हाला ॲप्रिशिएशन मिळतं की तुम्ही आम्हाला ॲप्रिशिएट करत आहात की हो मॅडम आम्हाला कळलेलं आहे. जितके लाईक आहे तेवढं ॲप्रिशिएशन आम्हाला मिळत असतं. काही तुम्हाला अडीअडचण असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सुद्धा विचारू शकतात. सो बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहायचा आहे. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.